नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पवित्र दीक्षाभूमीतील वादग्रस्त ठरलेल्या भूमिगत वाहनतळाचा खड्डा बुजविण्यास एनआयमारडीएने सुरुवात केली आहे. या वाहनतळावरून आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. त्यानंतर मोठी तोडफोड, जाळपोळ झाली होती. राज्य सरकारने या कामास स्थगिती दिली होती. 12 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असल्याने त्यापूर्वी खड्डा बुजवावा अशी मागणी अनुयायांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारला एनआयमारडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थित होते. 20 जुलै रोजी मुसळधार आणि त्यानंतर सतत पाऊस पडल्याने येथील खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. अग्निशमन विभाग आणि नागपूर सुधार प्रन्यासने युद्धपातळीवर काम करून केवळ 7 दिवसांत पाण्याचा उपसा केला. या कामासाठी जवळपास 10च्या वर मोटार पंप लागले. पाण्याचा उपसा करून जागा समतल करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले होते. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनआयमारडीला लेखी निवेदन पाठविले होते. आजच्या पाहणी प्रसंगी एनआयमारडीएचे अधीक्षक अभियंता संजय चिमुरकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हैसकर आणि कंपनीचे अभियंता उपस्थित होते.